जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडी या ठिकाणी दर शनिवारी मूल्य शिक्षणाचे प्रॅक्टिकल असे शिक्षण दिले जाते। नुसते पुस्तकी शिक्षण न देता मुलांना चांगले वळण कसे लावता येईल या दृष्टीने या शाळेचे शिक्षक आदरणीय डुंबरे सर आणि आदरणीय डुंबरे मॅडम मार्गदर्शन करत असतात। आज आनंददायी शनिवार अंतर्गत या शाळेतील मुलांनी सर्व स्वयंपाक बनवला। यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि भाकरी बनवल्या। लहानपणापासून मुलामुलींना त्यांचे आदर्श शिक्षक देत असलेले हे प्रॅक्टिकल असे धडे खरोखर वाखाणण्याजोगे आहेत। या उपक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेशजी रामचंद्र कुमकर यांचाही खूप मोठा मोलाचा सहभाग होता। या व्हिडिओमध्ये आपण आदर्श शिक्षक संजयजी डुंबरे सर आणि आदरणीय डुंबरे मॅडम यांचे या उपक्रमाबद्दलचे म्हणणे आपण पाहूया। सर मला येते चांगली भाकरी करता। मोबाईल कुठे गेला? चुलीत टाक ना। संसार चालवत असतात। या उपक्रमाअंतर्गत आमच्याकडे आनंददायी शनिवार दर शनिवारी काहीतरी वेगळा उपक्रम असतो। त्या अंतर्गत आज शाळेत मुलांनी सर्व साहित्य गोळा करायचं आणि शाळेत स्वयंपाक करायचा, भाकरी करायची, कालवण करायचं आणि त्या भाजीसाठी जे लागणारं साहित्य आहे मग जिरी मोहरीपासून हळद मीठ, त्याच्यानंतर मसाला असेल, कोथिंबीर असेल, बटाटे असेल, वाटाणा असेल, कांदा असेल, हे सगळं आणायचं आणि हे सगळं करण्यासाठी लागणारी भांडीसुद्धा मुलांनी आपापल्या घरून आणलेली आहेत। काही महिला पालक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी आपल्या मुलांना फोडणी देण्याचं, त्या कालवणाला फोडणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। परंतु बाकीचं सगळं काम मुलं स्वतः करतायत। बटाटे कापलेले आहेत, कांदे कापलेले आहेत, टोमॅटो कापले आहेत, वाटाणा निवडला आहे, त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा कापून आणलेल्या आहेत आणि सर्व साहित्य कालपासून ही मुलं गोळा करतायत। सरपणाच्या छोट्या छोट्या मुळ्या बांधून त्यांनी आणलेल्या आहेत। कालथा आणलेला आहे, तवा आणलेला आहे, कढया आणल्या आहेत, तांबे आणला आहे, पितळी आहे, परात आहे, पोळपट पण आणलं आहे, लाटणं आणलं आहे आणि हे सगळं मुलं आनंदाने करतात। नवीन नवीन उपक्रम घेत असताना त्यातून मूल्य शिक्षण रुजावं, कष्टाची सवय लागावी आणि हे सगळं करत असताना जाणीव जागृती व्हावी म्हणून हा आनंददायी उपक्रम मोठ्या आनंदानं शाळेमध्ये सुरू आहे। साधारणतः किती दिवसापासून तुमचा हा विचार चालला होता सर? हा गेल्या 4-5 दिवसापासून विचार चालू होता। प्रत्येक शनिवारी वेगळा उपक्रम असतो। आज हा स्वयंपाक करण्याचा आणि स्वयंपाकाचा आनंद घेण्याचा उपक्रम घ्यायचं
ठरवलं त्याचप्रमाणे शनिवारी सकाळी वेळ असो आणि सर्व मुलं आनंदात रमून जातील यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे. धन्यवाद सर. लहान मुलांना कसं वळण लागावं, कशी सवय लागावं, आई वडील काय काय करतात, अशा दृष्टिकोनातून सरांनी जे संस्कार देण्याचे काम चालू आहे. अशी लहान मुलं वेगवेगळे पदार्थ करतात. काय काय बटाट्याची भाजी करतात, टोमॅटोची चटणी करतात, काय काय वेगवेगळे असे सगळे मेनू असे पालक लोक आहेत त्यांना सहकार्य करतात. लहान मुलं छोटासा असा खूप आनंद घेतात. अशा तऱ्हेने हा नवीन उपक्रम डोंबरे मॅडम आणि डोंबरे सर ह्या दोघांनी घेतलेला आहे आणि त्यांचं इथून पुढं आमचं गाव ज्यांच्यावर जेवढं लक्ष आहे तेवढं सरांचं सुद्धा शाळेवर त्यांचं लक्ष आहे. अशा पद्धतीने सर चांगले काम करतात आणि चांगले मुलांना वळण लावा म्हणून काहीतरी नवीन हे करतात. मागच्या वेळेस आपण बाजार भरवला होता, त्या पद्धतीने हा वेगळाच असा उपक्रम चालवलेला आहे की आपण स्वयंपाक कसा करायचा आणि तो कशा पद्धतीने करायचा असं सरांनी त्या मुलांना सांगितलं. प्रत्येकाने सरांनी सांगल्या प्रमाणे घरून लाकडं आणली, भांडी आणली, जे साहित्य लागते ते आणलं आणि मुलं असे आनंद घेतात. धन्यवाद सर. आपल्या कोळी गावामध्ये नवीन जो उपक्रम केला त्याबद्दल सगळ्यांचे सरचे स्वागत. धन्यवाद. पालक लोक असं मुलांचा आनंद पाहून ते सुद्धा जेवायला बसलेत. तर जेवण कसं झालं मॅडम तुम्ही सांगा. आता लहान मुलांनी जे जेवण बनवलंय ते कशा पद्धतीने कसं झालेलं आहे? मुलांनी खूप सुंदर तयारी करून आले. अगदी कढई तव्यापासून उलटणं, अगदी पक्कड सुद्धा मुलांनी आणली. भाकरीचं पीठ आणलं, भाजी काय बनवणार ते आणलं, मसाले, मीठ, तेल, जिरी मोहरी पासून मुलांनी तयारी केली. लसूण सुद्धा सोलून आणला. अशी ही हुशार मुलं खूप सुंदर स्वयंपाक करू शकतात, भाकरी सुद्धा कापू शकतात, चपात्या लाटू शकतात. असा मुलांनी बनवलेला सुंदर स्वयंपाक. पालक लोकांना विचारू, वर्षा तुम्ही आल्यात, तुमच्या मुलांनी काय बनवलं आणि तुम्ही काय त्याचा आनंद घेता? आमच्या मुलांनी खूप छान स्वयंपाक बनवलाय. ताटात बघू शकता तरी थोडेच पदार्थ घेतलेले आहेत मी ताटात, बाकीच्या इथं तर आहेत. झुणका भाकरीपासून शेवग्याच्या शेंगा, बटाट्याचं कालवण, भोपळ्याची भाजी, सुकटही बनवली आज शाळेत, अंड्याची पोळी पण बनवली. खूप छान बनवलं सगळ्यांनी. असं पण तुम्हाला काय वाटतं का लहान मुलांना संस्कार चांगले लागतील का वाईट लहान लागतील? मुलांना आतापासूनच संस्कार लागायला पाहिजे. आणि सर सांगतात आता मुलांनी भांडी घासण्यापासून तर स्वयंपाक बनवण्यापर्यंत सगळं करायला पाहिजे. ते फक्त मुलींचंच काम नाहीये, ते मुलांचं पण काम आहे आणि मुलांनी ते केलं पाहिजे. सर आणि मॅडम हे दोघ जण मुलांना दरवेळेस सांगत असतात की तुम्ही स्वयंपाक मम्मीला थोडी मदत करा. त्याचप्रमाणे माझा मुलगा रोज संध्याकाळी मला भांडी धुवू लागतो. काही मुलं त्याला नाव ठेवतात पण तो धुवू लागतो कारण का मला सरांनी सांगितलंय म्हणून. आणि सर आणि मॅडम खूपच छान आहे, खूप छान संस्कार करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवडी ह्या कोळवडीमध्ये लहानच्या मुलांनी असं चविष्ट कालवण भाकर भाजी अशी बनवली, स्वतःच्या हाताने बनवलेली आहे. ही अशी भोपळ्याची भाजी आहे आणि बटाट्याची सुकी भाजी, भाकरी अशा छानशा या मुलींनी बनवलेल्या आहेत. अशा पद्धतीने त्यांना चांगले संस्कार लागो असे सरांचं मॅडमचा विषय होता आणि तो आज पार पाडला आहे. छानसं असं मेजवानी बनवली लहान मुलांनी. बेसन बनवले, भाकरी बनवल्यात आणि बटाट्याचे कालवण बनवले. असं चविष्ट असं खाद्य बनवलेलं आहे. ठीक आहे सोनल, तू काय सांगशील याबद्दल? हे बटाट्याचं कालवण आणि अंड्याची भुर्जी, अंड्याची पोळी पण बनवली आहे, चपात्या पण बनवल्या. त्यांना काही बनवता येत नाही तरी पण लहान येते तरी त्यांनी पीठ मळून पोळ्या बनवल्या, तवा भाजल्या वगैरे बरंच त्यांनी केले. त्यांना कळत नाही पण वळते, थोडस वळायला सुरुवात झाली. बनवले ना. असं बरेचसे असे पालक लोक आलेले, त्याच्यामध्ये आजूबाजूचे आले ग्रामस्थ आहेत, सगळे आहेत. असं छानसं असं कार्यक्रम आता चाललेला आहे शनिवार म्हणून. असं सर्व लोकांनी हे बनवलेलं आहे. नाही बोलतो ना. प्रत्येक मुलाने असं वेगवेगळा भाजीपाला बनवलेला आहे, कालवण बनवलेलं आहे, भाकरी बनवल्यात, चपात्या बनवल्यात.
काय बनवलं तुम्ही? भुर्जी आणि भाकरी चपाती. तुम्ही काय बनवलंय? अजून भाकरी. तुम्ही काय बनवलंय? बोल ना. टमाटोची चटणी, बटाट्याची भाजी आणि भाकरी. तुम्ही काय बनवले? बटाट्याची भाजी, मेथीची भाजी आणि बोंबीची भाजी आणि चपाती आणि भाकरी. बोंबलीची भाजी आहे का? बोंबीला का सुकट आहे? सुकट. काय बनवले? भाकरी, सुकट, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी. तुम्ही काय बनवले? बटाट्याची भाजी आणि भाकरी. ओके. तुम्ही काय बनवलं रे? शेवग्याच्या शेंगा बनवल्या आणि भाकरी बनवली. भाकरीची मोकळं कर. तुम्ही काय बनवलंय? टोमॅटोची चटणी आणि भाकरी. तुम्ही काय बनवलंय? तुम्ही काय बनवले? बटाट्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी. आणि भाकरी. ओके तुम्ही काय बनवलंय? तुम्ही काय बनवले? बेसन, भाकर, बटाट्याची भाजी. अरे वा, धन्यवाद. असं चिमुकल्यांनी चांगलं असं घेतलेलं आहे आस्वाद, आणि त्याचा आनंद पालक लोक घेतात. पालक लोकांना आता आपल्याला एक विचारायचे की आज शनिवार असल्यामुळे आनंदही असा आनंद घेताना लहान मुलं आणि त्यांच्या समेत पालक लोक आहेत. पालक